मित्रांनो, कधी विचार केलाय का एका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवण यायला अर्धा तास लागतो, पण एखाद्या फास्ट फूड आउटलेटमध्ये 2 ते 4 मिनिटातच फूड कसं येऊन जातं? तर मित्रांनो, रेस्टॉरंटच्या सूप पासून डेझर्ट पर्यंत प्रत्येक आयटम साठी रेसिपी वेगळी असते आणि ऑलमोस्ट सगळ्यांसाठी इन्ग्रेडियंट्स वेगळा असतो. भाज्याला लागणाऱ्या ग्रेव्हीला सोडून बाकी सगळ्या आयटम साठी ऑन टाइम प्रिपेअरिंग करावे लागते. पण फास्ट फूड बाबतीत असं नाहीये. फास्ट फूड मध्ये लागणारे पॅटीज, ब्रेड, सॉसेस आणि बेसेस हे पहिल्यापासूनच तयार असतात. सोबतच मोस्टली प्रोडक्ट हे फ्रोझन असून ऑन टाइम फक्त त्यांना असेंबल करून तुमचा प्रोडक्ट रेडी होऊन जातो. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये मेनू खूप मोठा असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस, वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेव्हीज. त्यामुळे त्यांच्या डिशेस प्रिपेअर व्हायला टाइम लागतो. पण फास्ट फूड बाबतीत वेगळं आहे. तुमचा पिझ्झाचा आउटलेट असो किंवा बर्गरचा, त्याच्यामधली टॉपिंग आणि सॉसेस चेंज करून वेगवेगळ्या व्हरायटीज दिले जातात. आणि लिमिटेड मेनू असल्यामुळे फास्ट फूडचा स्टाफ हा जास्त स्पीडने काम करू शकतो कंपॅरिझन मध्ये हॉटेलच्या स्टाफपेक्षा. कदाचित अशाच गोष्टीमुळे रेस्टॉरंट इंडस्ट्री जास्त रिस्की समजली जाते फास्ट फूड इंडस्ट्रीपेक्षा. तर मित्रांनो, तुम्ही कॉमेंट करून सांगा की तुम्हाला फास्ट